नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे फोडणीची मसाल्याची पोळी. यासाठी आपल्याला ह्या रात्रीच्या पोळ्या आहे, ह्या अशाच ठेवून देण्यापेक्षा याला आपण फोडणी देणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला ह्या पोळ्या आहे त्या पूर्ण आता अशा हाताने बारीक करून घ्यायच्या आहे आपल्याला. आता हे बघा, ही पोळी आहे, अशा पोळ्या हाताने पूर्ण असा चुरा करून घ्यायचा आहे याचा. आणि सहज आणि अलगद अशा पोळ्याचा चुरा होतो हा. हे बघा, पूर्ण दोन्ही हातांनी चांगल्या अशा पोळ्या बारीक करून घ्यायच्या आहे. थोडे थोडे त्याचे असे बारीक बारीक तुकडे झाले पाहिजे, अशा पद्धतीत ठेवायच्या. कोणी अशा मिक्सरला बारीक करून घेतात, पण तशा एकदम चांगल्या लागत नाही. याचे थोडे थोडे तुकडे पण झाले पाहिजे बारीक. असे पूर्ण आता पोळ्यांचे आपण हे असे तुकडे करून घेणार आहोत आपण. आता हे बघा, हे पूर्ण असे पोळ्याचे तुकडे आपण आता करून घेतलेले आहे. हे बघा, बारीक हा पोळ्याचा चुरा करून घेतला आपण. आता याला आपल्याला फोडणी द्यायचं आहे. त्यासाठी आता आपल्याला गॅस हे साहित्य घेतलेलं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे कांदा आहे, चिरून घेतला होता. हा टमाटर आहे चिरला. हे 2 मिरच्या चिरून घेतल्या होत्या. ही कस्तुरी मेथी आहे 1 चम्मचभर. हा खोबऱ्याचा मसाला आहे, खोबरं भाजून आता बारीक केलेला. ही कोथिंबीर आहे. हे मीठ आहे घेतलेलं आहे. हळद आहे ही अर्धा चमचा. ही 1 ते 1.5 चम्मच तिखट आहे लाल. आणि हे आलं लसण जिऱ्याची पेस्ट आहे. आता आपण याला गॅसकडे जायचं आहे. त्यासाठी आपण आता गॅस पेटवून घेऊ. आणि यावर एक पॅन ठेवलेला आहे मी. आता हे पॅन थोडं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. आणि गरम झाल्यानंतर यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी आता हे बघा, पॅन गरम झाला आहे. त्यामध्ये आता मी तेल टाकून घेतलं आहे. आता हे तेल जेवढं आपल्याला फोडणीला लागेल तेवढं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये तेल गरम झालं की यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे आता. आणि कांदा आणि ही मिरची. आता कांदा हा थोडासा फिरवून घ्यायचा त्यामध्ये. तेलात कांदा होण्यासाठी थोडा वेळ लागेल आपल्याला. थोडासा लालसर झाला की यामध्ये थोडी मोहरी टाकली होती मी. मोहरी पहिले टाकली नाही, कारण का जळून जाते मोहरी. आता ही मिरची टाकायची आपल्याला. मिरची टाकून घेतली आणि फिरवून घ्यायचं चांगलं मिरची टाकल्यानंतर. आणि आता हे कस्तुरी मेथी होती ती पण टाकून घेतली मी. कस्तुरी मेथीमुळे चांगला सुगंध येईल आपल्या मसाल्याच्या पोळीला. आणि त्यानंतर आता हे टमाटर टाकून घ्यायचे आपल्याला. हे टमाटर पण छान फिरवून घ्यायचे आणि छान नरम होऊ द्यायचे टमाटरला. आता यामध्ये हे लसूण जिऱ्याची पेस्ट आहे, हे टाकून घ्यायची. छान फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर हे खोबऱ्याची पेस्ट आहे, ते खोबरं बारीक करून घेतलं होतं ते, हे टाकून घ्यायचं. आणि हे पूर्ण चांगलं फिरवून घ्यायचं आपल्याला. हे बघा, फिरवत जायचं आणि थोडा याचा कच्चापणा गेला पाहिजे लसूण जिऱ्याचा. आता यामध्ये हे तिखट टाकलं आहे मी, ते पण टाकून फिरवून घ्यायचं चांगलं. हे मी हळद आहे आणि हे मीठ पण आहे, मीठ पण टाकून घेतलं आणि फिरवून घ्यायचं चांगलं. आणि आता हे मीठ असंच राहते याच्यामध्ये, म्हणून याला विरघळण्यासाठी थोडं पाणी टाकायचं आपल्याला. आणि त्यामध्ये हा मसाला शिजू द्यायचा आहे आपल्याला. थोडा 1 मिनिट तरी त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला. आणि हे बघा, छान शिजला, उकळी आल्यासारखं झालं. यामध्ये ह्या पूर्ण पोळ्या आपल्याला बारीक केलेला चुरा होता तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि चांगलं फिरवून घ्यायचं, त्याला पूर्ण मसाला लागला पाहिजे असं. हे बघा, मी चमच्याच्या साहाय्याने असं पूर्ण फिरवून घेत आहे आणि पूर्ण मसाला या पोळीवर घेत आहे. आणि पूर्ण असा याला पूर्ण मसाला लागत आहे आपल्याला. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. असेच मी सोपी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत जाईल. रोजच्या वापरातले, रोजच्या खाण्यातल्या वस्तू आहेत त्या, आणि सहज सोपी होईल तुम्हाला. म्हणून शालिनीज क्विक रेसिपीला जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि काही कमेंट असेल तुमचे तर ते पण लिहत चला. हे बघा, पोळी अशी पूर्ण आपली फिरवून झालेली आहे आता.
यामध्ये आता आपण पाणी वगैरे टाकलेलं नाही. हे बघा किती छान दिसत आहे आणि खायला पण खूप चविष्ट लागते. तुम्ही करून बघा. आणि हे थोडीशी 1 मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत आता. बस थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर हे उघडायची आणि पूर्ण अजून फिरवून घ्यायची. यामध्ये पाणी नाही आहे त्यामुळे जळण्याची शक्यता असते. गॅस अगदी कमी करून ठेवायचा. आणि हे बघा हे मसाल्याची पोळी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता आपण हे खाऊ शकतो. त्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. याबाबत तुमचे जर काही विचार असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. हे बघा आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि यावर कोथिंबीर टाकून आपण सर्व करणार आहोत. हे बघा यावर लिंबू पिळून आणि कांदा घेऊन पण सुद्धा तुम्ही खाऊ शकता. हे बघा. धन्यवाद.